श्राद्धाचे जेवण जेवावे का? बंगाल देश, चंद्रगिरी ग्राम, तेथील सरस्वती दयाळपती हीच मुलं होत नाही म्हणून पुत्र प्राप्तीसाठी मच्छिंद्रनाथ भस्म देतात व जातात. तिथे भस्म उकिरड्यात टाकते. 12 वर्षांनी नाथ पुन्हा येतात. हकीकत कळते. ते उखंड्यातून एक मुलगा बाहेर काढतात. त्याला नान गोरक्ष देण्यात आले. गोरक्षनाथ यास घेऊन ते जगन्नाथ पुरी कडे जाताना मध्ये कंदगिरी ग्रामात भूक लागली म्हणून थांबले. गोरक्षनाथाला सोळी देऊन भिक्षेसाठी पाठविले. गावात एके ठिकाणी श्राद्धाचे जेवण चालू होते. गोरक्षाने भिक्षा मागितली. तेथील स्त्रीने एक ताट पूर्ण भरून दिले. कामा पुरतं मिळालं म्हणून गोरक्ष ताट घेऊन आला आणि गुरु पुढे ठेवले. नाथ जेवले. त्यांना त्यातील वडा खूप आवडला. गोरक्षाला वडा आणण्यासाठी पाठवले. गोरक्ष गेला. बाई म्हणाली, पुन्हा फुकट देणार नाही. गुरु साठी पाहिजे ना, मग डोळा काढून दे. गोरक्षनाथाने एक डोळा काढून दिला. बाईला वाईट वाटले. 3 ताट वाढून दिले आणि डोळाही दिला. हाताने डोळा झाकून ताट गुरु पुढे ठेवले. काय झालं ते कळाले. गोरक्षनाथाचा डोळा पुन्हा बसवला आणि नंतर दोघांनी समाधान पूर्वक जेवण केले. जेवण कशाच होते? श्राद्धाचे. कोणी खाल्ले? मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांनी. कोण आहेत हे दोघे? आपल्या सांप्रदायिक गुरु परंपरेतील मूळ मुख्य आदिनाथ मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, ज्ञाननाथ. ज्यांनी संप्रदाय वाढविला ते त्यांनी श्राद्धाचे जेवण केले. 2दा मागवून केले. त्यांनी जर श्राद्धाचे जेवण केले आहे तर आपण कोण आहोत? श्राद्धाचे जेवण नाकारणारे. म्हणून कोणीही श्राद्धाचे जेवण करायला पाहिजे. नाकारू नये. ग्रंथ वाचून खात्री करावी.